हरिओम श्रीराम अंबदने. मी भारती सोमनाथ होले, वानवडी उपासना केंद्र पुणे. मी बापूंच्याकडे 2003 पासून उपासना घेतली. तेव्हापासून येते. त्याच्याही अगोदर घरामध्ये उपासना होत होती, तेव्हा मी उपासनेमध्ये सामील व्हायची फक्त. नंतर मी उपासना घेऊन बापूंच्या प्रवचनालाही पुणे केंद्र येथे जात होते. उपासना करता करता मी माझ्या मिस्टरांचा अनुभव सांगणार आहे. माझ्या मिस्टरांना 2008 साली हार्टचा त्रास, मुलीला सोडवायला क्लासला गेले होते. गणपतीची ड्युटी लागलेली होती दगडूशेठ हलवाई गणपती येथे. तर त्यांना ड्युटीवरून आले आणि मुलीला क्लासला सोडवायला पुण्यामध्ये गेले होते, माझ्या पुतणीला सोडवायला. तिकडून येतानाच त्यांना छातीमध्ये दुखत होते, खूप दुखत होते. पण त्यांनाही समजलं नाही की काय होते. त्यांना वाटलं की मला पित्त झाले असेल, म्हणून ते येता येताच झाडाला वगैरे असं व्यायाम करून ते छातीचं दुखणं थांबवायचा प्रयत्न करत होते. त्यात बराच वेळ गेला. नंतर मग त्यांनी मला फोन केला की माझं खूप दुखतंय, मला उलटीही झाली. मग तेवढ्यात मला काही सुचत नव्हतं. मी बाप्पूंच्याच धावा करत राहिले. बाप्पू काय झाले, उलटी झाल्याबरोबर मी माझ्या पलीकडच्या दिरांना आणि त्यांना रिक्षा घेऊन त्यांच्यापर्यंत गेले. 2 मुलांना त्यात बसवलं. मग त्यांची गाडी घेऊन आले. आम्ही रिक्षामध्ये दवाखान्यामध्ये गेलो. पहिल्यांदा दवाखान्यामध्ये गेल्याबरोबर दवाखान्याला जिना होता, तर त्या डॉक्टरांनी त्यांना घेतलं नाही. त्यांच्या वेदना होतच होत्या. माझं फक्त बाप्पू काय झालंय हे बाप्पूंचा ओम मन सामर्थ्य जाता श्री अनिरुद्धाय नमः हाच जप कंटिन्युअसली चालू होता. रिक्षामध्ये ट्रॅफिक पण खूप जास्त होतं. रिक्षा काही पुढे जात नव्हती. सारखा बाप्पूंचा जप. पण बाप्पू कसंही करून तुम्ही ह्यांना लवकरात लवकर उपचार मिळू द्या म्हणून माझ्या लक्षात थोडंफार आलं होतं. म्हणजे असं उलटी झाली म्हटल्यावरती मी फक्त घाबरूनच गेले होते. पण ह्यांच्या डोक्यात थोडा सुद्धा त्यांना क्लिक झालं नव्हतं की मला असं हार्टचं होऊ शकतं म्हणून. ह्यांच्याही मी मनात आणून दिलं नाही. फक्त बापूंचे नामस्मरण आणि ओम नमः शिवाय आणि ओम मन सामर्थ्य जाता. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. रिक्षाने माझ्या दिरांनी त्यांनी नेलं त्यांना रिक्षाने. तिथेही ते स्वतःच्या पायाने जिना जोडून वरती गेले. डॉक्टरांनी लगेच सांगितलं की लगेचच त्यांना 30,000चं इंजेक्शन दिलं आणि म्हटले तुम्ही बरं झालं लवकर आणलं. जरा थोडा जरी उशीर झाला असता तरी त्यांच्या जीवाचं हे होतं. पण त्यांनी लगेच 30,000चं इंजेक्शन देऊन पुढच्या प्रक्रिया त्यांनी केल्या. मग त्यावेळेस मला फक्त बाप्पूच आठवतात. म्हणजे बाप्पूंनीच मला त्यावेळेस माझ्या मिस्टरांना आणि मला तारून नेलं सगळ्या गोष्टीतून. म्हणजे त्यांनी त्यावेळेस सगळ्या गोष्टींचं भान ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांनी हे केल्या. त्यानंतर जीवनाला आयुष्याला एक टर्निंग पॉइंटच मिळाला. त्यानंतर मग बापूंनी सगळ्याच गोष्टींसाठी आम्हाला उपासनेतून याच्यातून मार्गदर्शन करून सगळ्या गोष्टीसाठी सजग केलं. भान ठेवण्यासाठी काय गोष्टी, कोणत्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या आहेत, कोणत्या खाल्ल्या पाहिजेत, मुलांच्या शिक्षणासाठी कसं वागलं पाहिजे, ह्या गोष्टींचं बापूंनी प्रवचन त्यानंतर मार्गदर्शनच केलं. त्याच मार्गदर्शनातून माझा सगळा परिवार चालत राहिला. माझी मुलं, मिस्टर, आम्ही सगळे उपासना करू लागलो. त्यावेळेस मुलंही खूप लहान होती. एक माझी मुलगी 4थीला होती, मुलगा 2रीला होता. आणि त्यावेळेस असं हार्टचा वगैरे काय विषय सुद्धा कधी मनात नव्हता. माझ्याही मनात नव्हता, ह्यांच्याही मनात नव्हता. फक्त मुलं लहान होती, त्यांच्यातच रमायचं आणि तेच आमचं हे विश्वास झालं होता. असं आजाराबद्दल थोडं सुद्धा असं क्लिक नव्हतं. पण त्याच्यातून सगळ्यातून मग बापूंनी त्यानंतर सगळं व्यवस्थित करून त्यांनाही व्यवस्थित लवकर उपचार होऊन व्यवस्थित केलं. त्यानंतर काही दिवसानंतर मिस्टरांचा परत हाताला थोडंसं गाडीवरून पडले आणि हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतर सुद्धा त्यांना अँजिओप्लास्टी झालेली असल्यामुळे हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे 15 दिवस ऑपरेशन झालं नाही त्यांचं. तर डॉक्टरांनी ऑपरेशनच करत नव्हते. त्यांना इथे रॉड टाकायचे होते. पण नंतर मग त्यावेळेस आम्ही सगळेच टेन्शनमध्येच होतो. मी त्याला घाटाच्या आदल्या दिवशी 108 वेळा स्तोत्र म्हणत होते. आणि नंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तयारीच केली की घेऊ आपण ऑपरेशन करू. आणि ते ऑपरेशनही व्यवस्थित झालं. आणि त्यांच्या तिथं हातामध्ये रॉड वगैरे टाकलेला आहे. पण त्या ऑपरेशनमधून सुद्धा त्यांना सक्सेस ऑपरेशन झालं. अशा प्रकारे हे बापू आमच्या आयुष्यामध्ये कायम मार्गदर्शन करतच राहतात. आणि बापू हेच माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी बापू हेच सर्वस्व आहे. बापूच आमच्यासाठी आमचे डॅड आहेत. अजून एक मी सांगू शकते की माझे आई वडील गेलेत, 2-4 वर्षापूर्वीच गेले. मला बापूंनीच त्यांच्या त्या दुःखातून सावरण्याचं बळ सुद्धा बापूंनीच दिलं. त्यामुळे माझा सर्व परिवार बापू
अंबदण्या.